कळवण शहरात गौरी गणपतीचा उत्सव उत्साहात साजरा। गौरी गणपतीची घरोघरी स्थापना। कळवण शहरासह परिसरात यंदा गौरी गणपतीचा उत्सव अत्यंत उत्साह, भक्तिभाव आणि आनंदमय वातावरणात पार पडला। गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महालक्ष्मीच्या रूपातील ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात आली। परंपरेप्रमाणे घराघरात गौरींचे स्वागत करण्यात आले असून काही ठिकाणी पितळाचे मुकुट असलेल्या गौरींची प्रतिष्ठापना झाली, तर काही घरात शाडू मातीच्या मुकुटासह गौरींना स्थान देण्यात आले। घराघरात सजावट, फुलांची आरास, रांगोळी आणि दिव्याच्या रोषणाईमुळे संपूर्ण शहरात मंगलमय वातावरण अनुभवायला मिळाले। यावेळी शहरातील काही भागात महिलांनी सामूहिक गौरी पूजनाचे आयोजन केले होते, त्यातून समाजातील स्त्री शक्तीचे दर्शन घडले। मुलांनी घरातील सजावटीत आणि दिव्यांच्या आरासीत सहभाग घेतला, तसेच काहींनी भजने, नृत्य आणि लहान सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। तरुणाईने गणपती मंडळांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती आणि पर्यावरणपूरक गणपती स्थापनेचा संदेश दिला। त्यामुळे उत्सवाला धार्मिकतेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक असा देखील रंग प्राप्त झालाय। गौरी गणपतीचे आगमन हे घरातील सुख, समृद्धी आणि शांतीचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे प्रत्येक घरात नातेवाईक, मित्रपरिवार आणि शेजारी एकत्र येऊन श्रद्धा, प्रेम आणि एकोप्याचे दर्शन घडले। शहरातील बाजारपेठा फुलांचे हार, रांगोळी साहित्य, पूजेचे साहित्य आणि दिव्यांच्या रोषणाईने गजबजून गेल्या होत्या। घराघरातून सुरू असलेली भजने, आरत्या आणि पारंपरिक गाणी ऐकून संपूर्ण कळवण शहर भक्तिभावाने उजळून निघाले। कळवण शहरातील रहिवासी श्री मिलिंद जुन्नरे व सौ मनीषा जुन्नरे यांच्या घरात गौरी गणपतीची मनमोहक आरास बघावयास मिळाली। एवढी मनीषा जुन्नरे यांनी गौरी गणपती उत्सवाबद्दल अधिक माहिती दिली। भाद्रपद महिन्यात गणपती येतात। गणपती येऊन त्यांना 3 दिवसानंतर बहिणींना बोलवतात। त्या बहिणी म्हणजे ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांचे स्वागत आम्ही अगदी आनंदात आणि उत्साहात करतो। पहिल्या दिवशी त्यांना जो नैवेद्य अर्पण करतो तो असतो आमचा भाजी भाकरीचा, त्या आनंदाने स्वीकारतात। आणि दुसऱ्या दिवशी जो असतो तो पूर्णावरणाचा सर्व नैवेद्य असतो। सोहळ्यात येतात, त्यांना कुठल्याही गोष्टीचा राग नसतो, रुसवा नसतो। एक असते मोठी, एक असते छोटी, म्हणून त्यांना म्हणतात ज्येष्ठा आणि कनिष्ठा। आमच्या सर्व गुन्हा, आमच्या सर्व चूक भूल माफ करतात। अशा आमच्या गौरी आगमन करता आमच्या घरात 3 दिवसाच्या त्यांचा आमच्या वास्तूमध्ये वास असतो आणि अगदी प्रसन्न होऊन येतात आणि प्रसन्न होऊनच जातात। त्याच्यात आम्हालाही खूप आनंद मिळतो। एवढ्या 2-3 दिवसात जे आम्ही त्यांचं काही सर्व सजावटीचं, त्याचं डेकोरेशन वगैरे जे काही काम करतो त्याबद्दल आम्हालाही आनंदात करावंसं वाटतं आणि आम्ही ते करतो। दरवर्षी आमच्याकडे गौरी येतात। मराठी केसरी न्यूज ब्युरो, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।